नमस्कार. सध्या लोकसभेच्या उद्देशानं महाराष्ट्रामध्ये खूप अशा हालचाली चालू आहेत राजकीय. आणि त्याच हालचालीमध्ये काल एक नवीन बातमी होती की जयंत पाटील फुटले आणि जयंत पाटील भाजपामध्ये गेले. अशाच अफवा काय येत आहेत. आणि त्यानंतर भाजप विरोधामध्ये सगळ्यात कठोर असं पाऊल उचलले तरी कोण. आणि त्या अनुषंगाने प्रकाशजी आंबेडकर यांनी वर्धा सभेमध्ये नेमकं असं काय बोललं होतं की फडणवीस बोलले होते आगे आगे देखो होता है क्या, याचा अर्थ काय. आणि जे काही पक्ष सोडून भाजपामध्ये जात आहेत नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांना नेमकं काय वाटतंय याविषयी प्रकाशजी आंबेडकर यांनी सविस्तर असं आपल्या भाषणातून सांगितलं होतं. तुम्हाला मी पहिले ती क्लिप ऐकवतो, तुम्ही ती क्लिप ऐकून घ्या. प्रकाश आमचे आश्चर्य दिवस वाईट आले. मला वाईट कसे आले? खबरती खाली सत्ता आहे. हे म्हटले बरोबर आमची वरती सत्ता आहे, खाली सत्ता आहे, पण आमच्याकडे नाही तशी असणारी परिस्थिती आहे. सत्ता वरती आणि सत्ता खाली आहे, पक्षाच नाहीये, ते दुसरे जण पळवतायत अशी परिस्थिती आहे. त्याला विचारलं डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा. मी त्यांना म्हटलं डोक्यामध्ये काय चाललंय तेवढं सांगा. अजून तुमच्या सभा मोठ्या होत्या. म्हटलं आमच्या सभा मोठ्या होते पण त्याच्याने तुम्हाला काय. इशाऱ्यामध्ये म्हणतात आगे आगे देखो क्या होता है. म्हटलं तुमचा इशारा माझ्या लक्षात आला. जे गेले ज्यांना उमेदवारी मिळणार त्यांचं काही खरं नाही असं मला त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे आगीतून फुफाट्यात झाल्यासारखी त्याची परिस्थिती होईल की काय अशी शंका आहे. म्हणजे जो गेला तो रात घेऊन गेलाय, तो राजीने गेलेला नाही अशी गोष्ट आहे ती. कारण बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार जे कोणी लोक पक्ष सोडत आहेत, कोणी पक्ष सोडून किंवा पक्ष फोडून किंवा गद्दारी करून जे लोक भाजप जवळ करत आहेत त्या लोकांचा नेमका प्रॉब्लेम काय माहितीये का. ते लोक पक्ष का सोडत आहेत. स्वखुशीनं राजी खुशीनं कोणी पक्ष सोडत नाही, समजून घ्या. भले ते बाहेर दाखवत नसतील पण राजी खुशीनं किंवा स्वखुशीनं आपल्याला ज्या पक्षानं सर्व काय दिलंय ते पक्ष असं सोडत नाहीत. त्यांना एक भीती आहे. या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की ते लोक धुत्या तांदळाचे आहेत. जर ह्याने कुठं भ्रष्टाचार केला नसलाच असता तर या लोकांना ईडीची भीती असली नसते. त्याने कुठं पहिले शेण खाल्लेलं आहे आणि ते त्याच्या भीतीपोटी त्याची भीती वाटून ते लोक पक्षांतर त्याने केलं, पक्ष फोडून ते गेले, पक्षापोटी गेले, भीतीपोटी गेले. ते कशी असो फक्त ते भीतीपोटी पक्ष सोडून ते भाजपमध्ये गेले. आणि अशा वेळेस बघा स्वखुशीनं जो व्यक्ती आत जाईल त्यावेळेस त्याच्यामध्ये एनर्जी काय असते आणि तो व्यक्ती बळजबरीनं जाईल त्यावेळेस त्यामुळे एनर्जी काय असते तू समजून घ्या. म्हणजे पक्ष फोडली ही गोष्ट खरी आहे, त्यांचं मनुष्यबळ वाढलं हे खरं आहे. हे सगळं आयतं वाढलेलं आहे. आयते आमदार गेले, काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आयते आमदार गेले, शिवसेनेचे आयते आमदार गेले, फडणवीसांचं बळ वाढलं आणि सध्या सत्ता त्यांचीच आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचा आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत, फडणवीस भाजपचे आहेत. पण फडणवीस सध्या पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त आहेत आणि त्यानंतर हे दोघं आहेत, दोघांकडे सत्ता आहे. पण एवढं असूनही सत्ता कुणाची असं विचारलं आपल्याला त्यावेळेस म्हणता येईल की सत्ता ही भाजपाची आहे. पण अशा वेळेस एवढं यांचं बल वाढते, पण एवढं बल वाढून सुद्धा एक गोष्ट त्यामध्ये मायनस पॉइंट आहे. त्याचा फायदा प्रकाशजीने कसा होईल सांगितलेला आहे. जे लोक पक्ष सोडून भाजपमध्ये गेले हे जरा बऱ्यापैकी खुश असले तरीही जे भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते मात्र
यापासून खुश नाहीत. कारण काय, आता आपल्या ताटामध्ये एक हिस्सा पडला. तुम्हाला गोष्ट कळली असेल, राज्यसभेची राणेसाहेबांची अशी उमेदवारी कटली. अशोक चव्हाण आले, त्यांना उमेदवारी भेटली राज्यसभेची आणि तिथं पत्ता कट झाला राणेचा. आता हे 3 पक्ष सोबत लढत असतील, शिवसेना शिंदे गटाची, राष्ट्रवादी ब गटाची आणि भाजप. मग ह्या तिघांमध्ये जागेचं डिवायडेशन होईल. ठीक आहे, पूर्वी शिवसेना सोबत होती, आता राष्ट्रवादी सोबत नवीन पक्ष आलाय, म्हणजे 10 ते 12 जागा गेल्या. आणि त्या 10-12 जागा म्हणजे एक भाजपचे 10 ते 12 जे पहिले जे उमेदवार होते, खासदार होते, त्यांच्यावरती टांगती तलवार आली. म्हणजे ते 10 ते 12 लोक आहेत नाराज. कारण आपल्या यावेळेस आपली डाळ शिजणार नाही, आपल्या जागेवरती दुसरे 10-12 जण आले. म्हणजे असंतोषपणा जो असतो तो सध्या सुटलेला आहे भाजपमध्ये. आणि त्यावेळेस प्रकाशजींना साहेबांनी सांगितलं, गृहमंत्री साहेबांना, की तुमचं चालू द्या, तर सभा घ्या तुम्ही. एवढं कॉन्फिडन्सली का? कारण त्यांचं वाक्य फडणवीसचं वाक्य आहे. हे वाक्य खूप गाजलं आहे बरं का. कारण सुप्रियाताईंनी त्यांना बोललं होतं की अकेला क्या करेगा, अकेला क्या करेगा. आणि त्या अकेल्यानं सगळा खेळ खंडोबा केला. आता दुसरं वाक्य चाललंय फडणवीसांचं, ते एवढं सूचक वाक्य आहे, त्या वाक्याचा अर्थ खूप असा सिरियस आणि गहरा आहे. फक्त प्रश्न पडलाय राजकीय वर्तुळामध्ये की आता पुढे काय, आता पुढे काय घडणार. आता ह्या सर्व गोष्टी बघून असं वाटतंय हे कुठलं थ्रिलर चालू आहे का, एक ऍक्शन ड्रामा चालू आहे का, हा प्रश्न पडतो. ते फडणवीस साहेबांचं वाक्य आहे, आगे आगे देखो होता है क्या. देवा भाऊ, शिवसेना फुटली पूर्ण, राष्ट्रवादी फुटून गेली, आता काँग्रेसचे पण येते आहे तुमच्याकडं. आता प्रश्न पडलाय, आता पुढे असं काय होणार आहे. तुम्ही तसं वारंवार सांगता तुम्ही की देखो आगे आगे होता है क्या. याचा नेमका सूचक अर्थ काय, तुम्हाला नेमकं काय सांगायचं, तुम्हाला काय नेमकं दाखवून द्यायचंय की अजून तुम्ही नेमकी राजकीय वर्तुळामध्ये अशी कुठली धक्कादायक बातमी समोर आणणार आहे, एक वेळ सांगून टाकाच. आता ह्या आगे आगे देखो होता है क्या याचा अर्थ ज्यावेळी एखादी मोठी घटना घडेल त्यावेळेस कळून जाईल. पण एवढं असूनही जे लोक पक्ष सोडून गेले ते एक गोष्ट म्हणत असावीत, आगीतून निघून फुपाट्यामध्ये गेल्याची त्यांची अवस्था होऊन बसलेली आहे. असं सूचक आपल्या भाषणामधून बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि यातनं आपल्याला एकच गोष्ट कळते, ते गोष्ट काय की विरोधक म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या जर कोणी उरलं असेल ते बाळासाहेब. भले शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे पवारांचे, पण हे यावर्षी कुठल्या सभा वगैरे काय असतील किंवा भाषणं असतील हे न घेता फक्त भाषणे झाले, सभा झाल्या, त्यात फक्त असते काय हो, त्यामध्ये फक्त वैयक्तिक टीका आहेत, समाजकारण नाही, लोकांचे प्रश्न ते पुढे मांडत नाहीत. याचा फायदा होईल का तोटा होईल हे आपल्याला येणारा काळ सांगेल. पण आपल्या एवढ्या ठिकाणी एवढं सांगता येईल की भाजपला टक्कर द्यायला वंचित आपली पक्ष बांधणी आणि आपलं पक्ष ताकद वाढवताना दिसत आहे. तुम्हाला एकूणच याविषयी वाटतंय काय, नक्कीच खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जय हिंद सर्वांना, जय भीम, जय शिवराय.